नमस्कार, आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे किवळे रावेत मध्ये एक प्रीमियम प्रोजेक्ट जो पसरला आहे 15 एकर मध्ये, ज्याच्यातल्या 5 एकर मध्ये उभे राहणार आहेत 7 प्रीमियम टावर. आणि या प्रोजेक्टचं लोकेशन आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेच्या अगदी जवळ. हायवेला चिटकूनच हा प्रोजेक्ट असणार आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे तुम्हाला स्पेशियस 2 BHK आणि 3 BHK. 2 BHK साठी सेपरेट अपार्टमेंट, 3 BHK साठी सेपरेट अपार्टमेंट. चला तर मग आता आज जाऊयात आपण. आणि या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे 2 BHK चा कार्पेट एरिया 802 स्क्वेअर फीट आणि 3 BHK चा कार्पेट एरिया असणार आहे 1106 स्क्वेअर फीट. आणि या प्रोजेक्टच्या जर अम्युनिटीजचा विचार करायला गेलात तर यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला 70हून जास्त प्रीमियम स्पेशियस अम्युनिटीज. रूफटॉप अम्युनिटीज तर आहेतच आहेच, त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे स्विमिंग पूल, किड्स प्ले एरिया, योगा स्पेस, ओपन एअर जिम आणि 2 लेवल्स क्लब हाऊस. तर विचार करू शकता हा प्रोजेक्ट किती प्रीमियम आणि लक्झुरियस होणार आहे. या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती तुम्हाला आता मिळालीच असेल. आणि लोकेशनचा जर विचार करायला गेलात तर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे किवळेमध्ये. विचार करू शकता मुंबई पुण्याची कनेक्टिव्हिटी तर इथे तुम्हाला मिळणारच आहे, त्यामुळे ऑल कनेक्टिव्हिटी आता तुमच्या पदरात पडणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सॅम्पल फ्लॅट. चला सॅम्पल फ्लॅट बघूया. चला तर मग आता आपण 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट बघूया, ज्याचा कार्पेट एरिया आहे 1106 स्क्वेअर फीट. चला माझ्यासोबत आज जाण्याआधी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन मिळतो, ज्याचा ऍक्सेस तुम्ही आतूनही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे एक डिजिटल लॉक सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्याचा ऍक्सेस तुम्ही की, कार्ड, थंब या तिन्ही गोष्टीने ऍक्सेस करू शकता. चला तर मग आता आपण 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट एक्सप्लोर करूया. या माझ्यासोबत. घराच्या आत येताच मन प्रसन्न करतं हे या घरात. इथं तुम्ही आलात की तुम्हाला इथे मिळून जाते एक एंट्रन्स लॉबी. इथे तुम्ही शू रॅक प्लेस करू शकता. यालाच अटॅच असणारी आपण बघूया लिव्हिंग आणि डायनिंग एरिया. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला मिळणार आहे देवघर, म्हणजे तुम्ही इथे देवघर प्लेस करू शकता. घराच्या आत आल्या आल्या तुम्हाला देवाचं दर्शन होईल आणि घराच्या बाहेर जाताना सुद्धा देवाचं दर्शन घेऊनच होईल. हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया. इथे बघू शकता तुम्ही सोफा प्लेस करू शकता, टेबल ठेवू शकता. समोरच तुम्हाला टीव्ही युनिटची जागा सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे लिव्हिंग आणि डायनिंग एरिया सेपरेट करण्यात आलेला आहे. तुम्हाला इकडे मिळेल डायनिंग एरिया. इथे तुम्ही 6 सीटर किंवा 4 सीटर डायनिंग टेबल प्लेस करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत लंच, डिनर किंवा नाश्ता एन्जॉय करू शकता. आता या लिव्हिंग आणि डायनिंग एरियालाच अटॅच आहे आपली ही भली मोठी बाल्कनी, जी इतकी मोठी आहे की तुम्ही बघू शकता. तुम्ही विचार करत असाल ही बाल्कनी एवढी मोठी का? कारण की ही बाल्कनी अटॅच आहे आपल्या गेस्ट बेडरूमला सुद्धा. आणि ही बाल्कनी असणार आहे 3 साइडेड कव्हर विथ स्टफन ग्लासची आणि रेलिंगची सेफ्टी फॉर युअर सेफ्टी पर्पज. आणि ही बाल्कनी पूर्ण 3 साइडेड कव्हर असणार आहे. एकदा बघून घ्या तुम्ही. आणि या बाल्कनीचा ऍक्सेस तुम्हाला या लिव्हिंग एरियातून मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला या गेस्ट बेडरूम मध्ये सुद्धा या बाल्कनीचा ऍक्सेस मिळतो. आपलं दरवेळेस ठरतं की आपण बाल्कनी नंतर डायरेक्ट किचन एक्सप्लोर करतो, पण आज आपण तसं करणार नाहीये, कारण की याला एक महत्वाचं कारण आहे. ते कारण पाहायचं तुम्हाला. चला दाखवतो. कारण हे आहे कारण की या गेस्ट बेडरूमला अटॅच बाल्कनी तर आहेच आहे आणि त्याचा ऍक्सेस तुम्ही लिव्हिंग एरियातून सुद्धा घेऊ शकता. आता या गेस्ट बेडरूम मध्ये तुम्हाला इथे किंग साइज बेड जरी प्लेस केलात, इथं वॉर्डरोब जरी ठेवलं, समोर तुम्ही टीव्ही युनिट साठी सेपरेट जागा प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे टीव्ही सुद्धा प्लेस केलात तरी तुम्हाला एवढी जागा शिल्लक राहते. त्याचबरोबर तुम्हाला या गेस्ट बेडरूम मध्ये किंवा या मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला इथे एक छोटासा टेबल सुद्धा तुम्ही इथे प्लेस करू शकता, जिथे तुम्ही तुमच्या पाहुण्यांसोबत गप्पा मारत चहा एन्जॉय करू शकता. तसेच बघू शकता इथे तुम्हाला सुंदर अशी एक छोटीशी जागा आहे, जिथे तुम्ही उभारून या बाल्कनीचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आता तुम्ही म्हणत असाल की या गेस्ट बेडरूमला किंवा या मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूम आहे का? अहो आहे ना. या हे आहे अटॅच वॉशरूम विथ सीपी आणि सॅनिटरी फिटिंग सोबत. आहे ना खूप मजेशीर. चला ना मग आता काय राहिलंय? किचन ना. या माझ्या पाठीमागे. आता आपण किचन एक्सप्लोर करूया. पहिला बघून घ्या तुम्ही हे किचन कसं आहे ते.
आहे ना सुंदर. इथे तुम्हाला एल शेप प्लॅटफॉर्म मिळतो, जिथे तुम्ही लोअर कॅबिनेट प्लेस करू शकता, अप्पर कॅबिनेट प्लेस करू शकता. जसं इथे दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही तुमचं घर कस्टमाइज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे फ्रीजसाठी सेपरेट जागा सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि याच एल शेप मॉड्युलर किचनला तुम्हाला इथे एक सिंक प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि जो आता मी सांगतोय ते आता तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यामुळे दिसणार नाही, आमची कॅमेरा टीम तिकडेच आहे, मग तुम्हाला ही ड्राय बाल्कनी एक्सप्लोर करता येईल. ही आहे तुमची ड्राय बाल्कनी. बघू शकता इथे तुम्ही वॉशिंग मशीन प्लेस करू शकता किंवा डिशवॉशर प्लेस करू शकता. त्याचबरोबर इथेच ड्राय बाल्कनीलाच एक अटॅच सिंक सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, म्हणजे तुम्ही याचा उपयोग तुमच्या पद्धतीने करू शकता. ड्राय बाल्कनीला इथे सेपरेट कॉलम सुद्धा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, म्हणजेच किचन आणि ड्राय बाल्कनी याच्यातलं अंतर आता कमी झालेलं आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेशनसाठी इथे भली मोठी खिडकी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही व्ह्यूचा तर आनंद घ्यालच घ्याल, त्याचबरोबर तुम्हाला व्हेंटिलेशन ही इथे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. चला तर मग आता आपण आतुरतेने वाट बघत होतो मास्टर बेडरूमची नाही ना, किड्स बेडरूमची. चला तर मग आता आपण किड्स बेडरूम एक्सप्लोर करूयात. आणि ही आहे तुमची किड्स बेडरूम. बघू शकता इथे तुम्हाला घराच्या आत आल्याच किंवा या बेडरूमच्या आत आल्याच तुम्हाला इथे एक स्टडी टेबल मिळतो, म्हणजे तुम्ही हा इथे स्टडी टेबल प्लेस करू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांचा अभ्यास इथे बसून खूप छान पद्धतीने होईल. त्याचबरोबर इथे सिंगल बेड प्लेस करू शकता. वॉर्डरोबसाठी सेपरेट जागा सोडण्यात आलेली आहे. तसेच इथे मुलांच्या शाळेला जाताना आवरण्यासाठी इथे सेपरेट एक आरसा तुम्ही प्लेस करू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांचा उत्साह अजून वाढेल. टीव्ही युनिटसाठी इथे जागा सोडण्यात आलेली आहे, पण माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही या किड्स बेडरूम मध्ये टीव्ही बसवू नका, जेणेकरून तुमचे मुलं हे तुमच्या पावलांवर पाऊल टाकत भविष्याच्या उज्ज्वल भविष्य बघतील. आणि या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साथ देणार आहे तुम्हाला ही ओपन हाफ विंडो. ही असणार आहे फुल विंडो आहे ही. इथून तुम्हाला पूर्ण ग्रीनरीचा व्ह्यू एन्जॉय करता येणार आहे. आणि तुमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी ही हाफ विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही पूर्ण खालची विंडो ही बंद असणार आहे आणि वरची ही पूर्ण विंडो तुम्हाला ओपन करता येणार आहे, जेणेकरून पूर्ण व्हेंटिलेशन या रूम मध्ये खेळत राहील. चला तर मग आता आपण जाऊया बाहेर. बाहेर येताच या किड्स बेडरूमच्या समोरच तुम्हाला मिळतं अटॅच वॉशरूम. हॅव अ लुक. या सुद्धा बाथरूम मध्ये तुम्हाला सीपी आणि सॅनिटरी फिटिंग प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आता आपण बघूया मास्टर बेडरूम, जी खूप स्पेशियस असणार आहे आपल्यासाठी. बघू शकता ही किती स्पेशियस आहे. इथे तुम्ही किंग साइज बेड प्लेस करू शकता. समोर टीव्ही युनिट साठी सुद्धा जागा सोडण्यात आलेली आहे. इथे तुमच्या डेकोर साठी सुद्धा तुम्ही वॉल डेकोर करू शकता. त्याचबरोबर इथे अटॅच बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तुम्हाला, बघू शकता तुम्ही. आणि ही बाल्कनी सुद्धा 3 साइडेड कव्हर राहणार आहे विथ स्टफन ग्लासची आणि रिलिंगची सेफ्टी फॉर युअर सेफ्टी पर्पज. ओके, आता काय राहिलं? वॉशरूम ना. या 1 मिनिट. वॉर्डरोब साठी जागाच दिसली नाही ना तुम्हाला? अहो काळजी करू नका, कारण की या मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला मिळणार आहे वॉकिंग वॉर्डरोब. हॅव अ लुक. आणि याच वॉकिंग वॉर्डरोब आणि याच मास्टर बेडरूमला तुम्हाला मिळणार आहे अटॅच वॉशरूम विथ सीपी आणि सॅनिटरी फिटिंग सोबत. आहे ना सुंदर स्पेशियस असा हा प्रोजेक्ट. या प्रोजेक्ट बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल, त्या नंबरला आजच कॉन्टॅक्ट करा. आणि एक महत्वाची टिप तुम्हाला सांगतो, तुम्ही 50,000 रुपये टोकन अमाऊंट देऊन हे घर बुक करू शकता आणि हे 50,000 रुपये तुम्हाला रिफंडेबल सुद्धा असणार आहेत. तर मग वाट कसली बघताय? स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच कॉन्टॅक्ट करा. आणि हो, प्रॉपराइजला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणतोय आणि तुमच्या स्वप्नातलं घर सत्यात उतरवायला आम्ही मदत करतोय. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.